चला मस्त अशी आलू पालकची भाजी बघूयात। आणि त्यासाठी मी ते पालक घेतलेला आहे बारीक चिरून, एक बटाटा घेतलेला आहे, टमाटर, कांदा, मुगाची डाळ, आलं लसूण, लाल मिरची, जिरं आणि हिंग आणि थोडासा गरम मसाला। तर चला सुरुवात करूयात। तर इथे मी कुकर ठेवलेला आहे। तुम्हाला कढईमध्ये बनवायचं असेल तरी काही हरकत नाही आहे। मी एक शिट्टी काढून शिजवून घेणार आहे, त्याकरिता कुकर वापरते आहे। तर मी कढईमध्ये असंच शिजवलं तरी व्यवस्थित शिजेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं, लाल मिरची, हिंग, त्यानंतर कांदा आणि लसूण। ते व्यवस्थित परतवून झालं की त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे बटाटा। आणि इथे मी एक बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचा, आणि तुम्हाला एक्स्ट्रा बटाटा घालायचा असेल तर घालू शकता। आणि मुगाची डाळ ऑप्शनल आहे, ती तुम्ही स्किप केली तरी चालेल। तर इथे बटाटा व्यवस्थित आपल्याला फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा आहे टमाटर आणि जी मुगाची डाळ आहे ती ॲड करायची आहे। आणि या स्टेपला तुम्हाला थोडंसं मीठ देखील ॲड करायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित बटाटा पण आणि टमाटर वगैरे जे काही घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजेल। आणि हळद देखील मी इथे ॲड केलेली आहे, बघू शकता तुम्ही। हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, जोपर्यंत बटाटा आपला व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मग यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे हा मस्त असा हिरवागार पालक। झाला की त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे। 1-2 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे, मस्त असं त्याला पाणी सुटेल आणि एक्स्ट्राच्या पाणी घालायची काहीच जरूरत भासणार नाही। जर तुम्हाला थोडं जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही थोडं पाणी गरम करून घालू शकता। आणि बघू शकता मस्त असं पालकाला पाणी सुटलेलं आहे भाजीला। 1 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, वाफेवर शिजवून घ्यायचं आहे, मस्त असं शिजेल। आणि मी इथे कुकरची शिट्टी लावून शिजवून घेणार आहे, कारण मला जो पटकन झटपट बनवायची होती त्याकरिता। तर त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी करून घातलं होतं आणि एक शिट्टी काढून घेतली होती। आणि या स्टेपला इथे मी गरम मसाला घालते आहे आणि मीठ आणि थोडंसं लाल तिखट। मीठ आधी पण घातलेलं होतं थोडंसं, आता थोडंसं घातलेलं आहे। आणि लाल तिखट याकरिता मस्त जरा कलर येण्यासाठी। तर मस्त असं मी झाकण लावून एक शिट्टी काढून घेणार आहे त्याची। असं जरी शिजवलं तरी व्यवस्थित शिजून जाईल, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि इकडे बघू शकता मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे, खूप चविष्ट लागतं। आणि वरून जरी तुम्ही याला तडका द्यायचा असेल तर देऊ शकता। नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर मगापासून म्हणजे सकाळपासूनच्या व्लॉगवरून तुम्हाला कळलं असेलच की मी आहे गावी, सासरी। तर काल आमची ग्रामदेवतेची श्री महालक्ष्मी मातेचा ओटी भरणीचा कार्यक्रम होता। तर त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही गावी आलो आहोत आणि आता मी इकडे 3-4 दिवस असणार आहे। तर इकडचे व्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळतील। आणि चला व्लॉग कंटिन्यू बघा, आवडला तर नक्की लाईक करा। होय, मी आहे ते। डॅडी आहेत बघ पुढे। हा, मामी मुतग्याची आई। तू खेळत होतीस ग बाहेर तुझ्या फ्रेंड्स सोबत। तुला आणि मम्मा आणि दादीला, मला नाही। काय झालं? काय झालं रुहा? तू आणि दादी आहे। अगं तू पण होतीस की। नाही, विजया काकू बोलत होतीस। मामी केक केक नाही आहे, ते बर्फी आहे। मला खाऊ नाही त्यांनी। आई सुगंध, आजी आजी सुगंध। इकडे दिगू मामा आहे बघ। दिगू नेहा मावशी, दिगू मामा, नेहा मावशी, श्री मामाची मम्मी, कांचना आणि बाबा, माझी कांचना आणि बाबा, आणि पिऊ मावशी आणि मम्मा, आणि पिऊ मावशी आणि मम्मा, आणि तू आणि दादी।
मामा शंभू मामा आणि मी नव्हतो. काकानी आई काका आणि आई आणि आणि काकी काय मम्मा. काकी काकांचं लग्न झालं नव्हतं. आणि तुम्ही डान्स करत होता. अरे पायना आणि तू मी चांदवर गेलेलो. तू स्वप्नामध्ये बघत होतीस का. नव्हे खरं मध्ये गेलेली. नाही तू स्वप्नामध्ये बघितलीस का. स्वप्नामध्ये. मग फोटो कसा आला. फोटो ते तू खिचवलेले आता ते चिटकून लावलेली. चिटकून लावलेली. अगं स्वप्नामध्ये कोण फोटो काढतोय. माझ्या स्वप्नामध्ये कोण फोटो काढलं. फोटो वाला काढला ते. बरफ तो वाला. संपलं. चला गावी आलो की सगळ्यात जास्त खुश असतात म्हणजे मुली, कारण गोव्याला कसं कंजेस्टेड जागा आहे त्यामुळे त्यांना मनसोक्त तितकं खेळता नाही येत. आणि मग इकडे आलो की ते पूर्ण कमी त्या भरून काढतात. आणि इकडे बघू शकतात आपल्या आजीला त्या डान्स करून दाखवत आहेत. आणि कोणत्या ट्रेंडिंग गाण्यावर त्या डान्स करत आहेत हे तुम्ही गेस केलं असेलच. गेस केलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. परत भेटूया नाही कुणी एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.